ज्यावेळी आम्ही मोतीबिंदूचे ऑपरेशन करतो तर आमच्या असं लक्षात येतं की जवळजवळ 90 ते 95% रुग्णांना कुठलाच त्रास होत नाही, परंतु आम्ही पाहतो की 5 ते 10% लोकांना डोळ्याचा कोरडेपणा होणे हे आजकाल दिसून आलंय मोतीबिंदूचे ऑपरेशन नंतर सुद्धा. आता याचे म्हणजे परिणाम काय असतात रुग्णांना, तर बऱ्याचदा त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा काही दिवस डोळ्याला जळजळ होणे असं वाटू शकतं. काही रुग्णांना थोडंसं टोचतंय किंवा काहीतरी खुपतंय असं वाटू शकतं. काही लोकांना हा जो त्रास होतो तो पहिल्या काही आठवड्यात होतो आणि त्यानंतर कमी होतो. काही लोकांना आणखी काही आठवडे किंवा काही महिने हा त्रास थोड्या प्रमाणात राहू शकतो. तर आम्ही ज्यावेळी पाहिलं की याची कारणं काय आहेत, तर आमच्या असं लक्षात आलं की बेसिकली आम्ही जरी सगळ्या रुग्णांचं ऑपरेशन त्याच पद्धतीनं केलं असलं तरी जी बेसिकली हिलिंग प्रोसेस असते, म्हणजे जी भरण्याची प्रोसेस असते ती प्रत्येक रुग्णाची वेगवेगळी असते आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा याच्यावर परिणाम होत असतो. त्याच्यातले काही महत्त्वाच्या गोष्टी या आहेत की त्या रुग्णाचं स्वतःची हेल्थ किंवा निरोगीपणा कसा आहे, डोळ्याची हेल्थ कशी आहे. ज्या रुग्णांना आधीपासून डोळ्याला थोडासा कोरडेपणा असतो, डोळ्याच्या पापण्यांमध्ये ज्या ग्रंथी असतात ज्याला मी मिबोयन ग्लँड म्हणतो, या थोड्याशा ब्लॉक असतात. ज्यांना इतर काही आजार असतात, जसे ज्यांना डायबिटीस आहे किंवा तो कंट्रोल नाही होत आहे किंवा कोलेस्ट्रॉल वाढलाय, बीपी आहे, इतर काही गोळ्या औषधं चालू आहेत, सतत पित्ताचा त्रास आहे, ज्यांची झोप व्यवस्थित नसते त्याच्यामुळे त्यांची झोप न झाल्यामुळे डोळे हे थोडेसे त्याला त्रास होत असतो. काही लोकांना काही विटॅमिनच्या डेफिशियन्सीज असू शकतात, जसं विटॅमिन डी डेफिशियन्सी असू शकते, थायरॉइडचा प्रॉब्लेम असू शकतो. तर अशा कारणांमुळे या रुग्णांना थोडासा जो हिलिंग प्रोसेसमध्ये थोडासा वेळ लागू शकतो.